आपल्याला आलेले हे मोशीवरनं गोधडे आलेले 5 गोधड्यांची ऑर्डर आहे. त्याने वेगवेगळे करून दिलेले होते. तुम्हाला दाखवते एका गोधडीमध्ये एका ह्याच्यामध्ये टी शर्टचे होते आणि एका ह्याच्यामध्ये त्यांचे टॉप होते असे वेगवेगळे आणि बेडशीट वगैरे पूर्ण सगळं ओपन करून दिलेले आहेत. हे तुम्हाला दाखवते. टॅवेल अशा प्रकारे कॉटनचे टॅवेल न टाकून देत असे मस्त प्रकारे असे मी याचं गोधडी शिवणार आहे. टी शर्ट 4 वर्षाच्या मुलापासून टी शर्टचे गोधडी शिवणार आहे. तुम्हाला मी सुरुवातीला दाखवते आणि मी याची कटिंग वगैरे कशी करते ते पण दाखवणार आहे. सुरुवातीला दाखवते तुम्हाला कटिंग वगैरे कशी करते ते. नको असलेला भाग वगैरे पूर्ण कट करून घ्यायचा. बघा आता हे 4 वर्षाचा असेल ते पूर्ण असं कोणाला न देता अशा मस्त प्रकारे मी गोधडी शिवणार आहे. आणि ह्या मोशीवरून आलेले आहेत. मला 5 गोधड्यांची ऑर्डर आहे. त्यांचे 1.5 साडीचे आहेत. बघा आता पूर्ण नको असलेला भाग मी कट केलेला आहे. आणि हे खालचं पॅन्ट आहे. धोती पॅन्ट म्हणजे पॅन्ट सलवार पॅन्ट आहे. पूर्ण हा पूर्ण कट केलेला आहे. आता अशा प्रकारे न वापरत असलेले कपडे अशा मस्त प्रकारे आपण गोधडी शिवणार आहे. तुम्ही पण शिवू शकता. मी शिवू शकते म्हणले तुम्ही पण शिवू शकता. बघा आता हा उशाचा कवर आहे. पूर्ण शिलाई केलेली आहे. पण दुसऱ्याचे असतात ना ते शिलाई ते साईडने असं ओढलं की निघतात पण हे निघत नाही. त्यामुळे हे पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे. वरून शिलाई होते त्यामुळे कट करावाच लागतो. नको असलेला भाग काढावाच लागतो. आता हा पण टी शर्टच आहे. त्याची पण शिलाई पूर्ण ओपन करून घेत आहे. आणि बाह्या छोट्या छोट्या बाह्या असतात त्यामुळे त्या बाह्याचा काही उपयोग होत नाही. बाह्या गळा पूर्ण कट करून घ्यायचा. कॉलर वगैरे पूर्ण कट करून घ्यायचे आणि पूर्ण ओपन कपडा करून घ्यायचा. बघा दोन्ही साईडने म्हणजे शिलाई काढून घेतलेली आहे. बटणं वगैरे पूर्ण काढून घ्यायची. खूप काळजी घ्यावी लागते असे टॉप असलेले कारण सुया जातात सेटिंग बदलते. हे बघा एक एक करून मी पूर्ण बटणं काढून घेत. आता ही धोती पॅन्ट आहे. मग याची शिलाई आता कशी तुम्हाला दाखवते. पूर्ण कट करून घेतलेला आहे. पूर्ण ओपन कपडा होणार आहे. मोठा कपडा होणार आहे. बघा आता अशा प्रकारे तुमच्या पण लहान लहान मुलांचे धोती पॅन्ट वगैरे असेल ना त्या प्रकारे अशा आहे ना कोणाला न कपडे देता आहे ना मस्त प्रकारे असे गोधडी शिवू शकता. आता पाठीमागचं पूर्ण तुम्हाला ओपन केलेला दाखवते कपडा. बघा आता ओपन केलेला कपडा दाखवला तुम्हाला ना. तर अशा प्रकारे एक एक करून आहे ना पूर्ण शिलाई काढून घ्यायची. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्किप वगैरे काही करू नका म्हणजे तुम्हाला समजेल की छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या असतात फक्त भरतानाच. आणि बघा आता ही शिलाई होती ने पूर्ण काढून घेतलेली त्यामुळे ओपन कपडा झालेला आहे तो. आता हे टी शर्ट आहे बघा 4 वर्षाचा मुलाचा असेल. आता पूर्ण बाह्या वगैरे गळा कट करायचा. आणि जी खिशाची असते ना जाड शिलाई ती पण कट करायची कारण त्यांना सुया जाते त्या. आता ह्या मधनं शिलाई कट केलेली आहे. मग आता कुठं आहे का ती शिलाई मला जाड दिसली मी तेवढं कट केलेला आहे तो भाग कारण सुया जाते तर जाड असते त्यामुळं. मग आता आपण केवढा आता टी शर्ट आहे ह्याचं पण मी कट करून अशा प्रकारे मधनं ओपन करून घेतलेलं आहे. तुम्ही जर माझ्या आसपास राहत असेल तर लगेच मला माझ्याकडे कपडे आणून देऊ शकता गोधड्या शिवायला. मी शिवून देत जाईल तुम्हाला गोधड्या. बघा आता ही पूर्ण शिलाई काढून घेतलेली आहे. आणि खूप त्यांचे लहान लहान मुलांचे टी शर्टचे कपडे ते किती दिवस आठवून ठेवले ते काय माहिती. बघा आता हे पूर्ण तास ओपन करून घेतलेले आहेत कारण मला कटिंग करताना जवळजवळ 1.5 तास गेलेले कटिंग करायलाच. एवढे लहान म्हणजे त्यांचे मुलाचे आणि त्यांचे टॉपचे असे पूर्ण कटिंग केलेलं मी त्यांचं. पण आता सध्या मी तुम्हाला टी शर्टचे दाखवते व्हिडिओ कारण खूप मोठा होईल म्हणून मी जास्त दाखवत नाही. बघा तर अशा प्रकारे पूर्ण कटिंग केलेलं आहे. खालची वरची फराई पूर्ण शिलाई काढलेली आहे कारण लब्बरच होतं ना खालची पट्टी त्यामुळे काढून घेतली. आता मोठा टी शर्ट आहे. बघा तुमच्याकडे पण असतील मुलांचे वगैरे असे मोठे टी शर्ट तर तुम्ही पण असे गोधडी शिवू शकता न कोणाला देता. आता बाहेर कपडे दिले तुम्हाला भरताना आता व्हिडिओ दाखवते. मी पहिलेच 1.5 साडी टिप मारून घेतलेली आहे. आणि त्यांच्या 1.5 साडीच्या गोधड्या आहेत. 5चे गोधड्या 1.5 साडीच्या आहेत. त्यांना मोठ्या नको होत्या 1.5 साडीच्याच हवी होत्या. अशा प्रकारे मी अर्धीच पहिली कटिंग केलेलं आहे. मापात कटिंग केलेलं आहे. आणि 4 साईडने 4 दगड विटा मांडलेल्या आहेत कारण विटा का मांडायच्या कारण आपण दुसरे हातरतो ना ते गोळा होत नाही. त्यामुळं जड असं काही पण असं दे तुमच्याकडे जड वगैरे ठेवायचं त्यामुळे दुसरे कपडे टाकलं अजिबात हे होत नाही. बघा असं पूर्ण प्लेन करून घ्यायची साडी. अजिबात गोळा वगैरे चुने वगैरे अजिबात आले नाही पाहिजे. ह्याच्यावरती मी थोडं पाणी शिंपणार आहे जेणेकरून दुसरे वगैरे काय टाकतील ना म्हणजे कपडे हातरणे अजिबात गोळा होत नाही. फरशीला चिटकून बसते ही साडी. आणि जर आतली जर छोडून दुसरे कपडे असतात तर ते टॉप वगैरे काय खूप चुरगळलेलं असतं. पूर्ण मी कॉटनचं पहिलं बेडशीट हातरून घेत आहे कारण ज्यावेळेस आपण टी शर्टचे कपडे टाकलं ना नाही तर टी शर्टचे पहिले कपडे टाकले आणि त्याच्यावर टीप व्यवस्थित येत नाही. कुठं मधनं गॅप सोडत जाते. त्यामुळे पहिलं कॉटनचं बेडशीट हातरून घ्यायचं आहे. तुम्ही जर नवीन अशा गोधड्या शिवत असाल तर पहिले कॉटनच्या बेडशीटापासूनच सुरुवात करा कारण खालून ज्यावेळेस
आपण हे करताना फिनिशिंग येत नाही, खालचे व्यवस्थित गोळा गोळा होतं. तर म्हणून पातळ शिवा गोदरी आणि कॉटनच्या बेडशीटापासून शिवा 2-3चा बेडशीटचा वापर करून कॉटनचं शिवू शकता, कारण गोळा होत नाही ते. आता पहिले टी शर्ट सगळे लहान मुलांचे घेतलेले, त्याने सुरुवात मी त्या साईडनी करते. त्यामुळे त्या साईडनी सुरुवातीला मी छोटे छोटे टी शर्ट हातरते आणि इकडचं जे ओपन साईज आणि ते मोठे मोठे कपडे हातरणार आहे. तुम्ही सोडला तर समजा ते शिलाई मारताना आरपार प्रकाश दिसतो. गोदरी शिलाई मारताना मग ते गोळा होतं, त्यामुळे थोडं 2-2, 3-3 इंच वरतीच घ्यायचं. बघा, एकावर एक टी शर्ट आणि खूप अशी छान गोदरी होणार आहे. तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की टी शर्टापासून गोदरी होणार आहे म्हणून. बघा, आता मी कसे पूर्ण प्रकारे हातरून घेतलेलं आहे. पूर्ण मी याची शिलाई काढून घेतली आहे, कारण शिलाई काढून तुम्हाला तर दाखवलं कसं कट केलेलं आहे ते. आता हा जॅकेट होता, त्या जॅकेटचे पण मी पूर्ण शिलाई काढलेली आहे, त्याचा पण वापर केलेला आहे पूर्ण. बाह्यानं गळा फक्त कॉलर काढून घ्यायचा आपल्याला, एवढीच काळजी घ्यायची आपल्याला त्याची. जर बाह्या वगैरे तसेच ठेवले ना तर काय होतं, गोदरीची फिनिशिंग एवढी येत नाही आणि अशी गोळा गोळा झाल्यासारखं होतं. ते कुठं जाड कुठं पातळ असं होतं, त्यामुळे बाह्या वगैरे काढावंच लागतात आपल्याला. बघा, तर अशा प्रकारे उलटी घेतलेलं आहे. त्या साईडने पायाचा भाग तिकडे केलेला आहे आणि कंबरचा भाग इकडे केलेला आहे. आता परत आहे ना, कंबरचा भाग त्या साईडला घ्यायचा आणि पायाचा भाग इकडे घ्यायचा, त्यामुळे चौकोनी कपडा असा हातरला जातो, गॅप वगैरे अजिबात दिसत नाही. फक्त अशी काळजी घ्यायची. मी हे छोटे छोटे टिप्स सांगते. आता हा गोलघेरचा टॉप पूर्ण ओपन करून घेतलेला आहे मी. पूर्ण शिलाई वगैरे पूर्ण काढून घेतलेली आहे त्याची. अशा प्रकारे मी पहिल्या सुरुवातीला ते त्या साईडने हातरते. आता एक एक करून हातरते येतं असं पूर्ण. आता याची शिलाई थोडी राहिलेली आहे ती, कारण जे असतात ना हे केलेलं ते राहिलेलं पूर्ण शिलाई काढून घेतलेली आहे. तर भरताना ती एवढीच काळजी घ्यायची, फिनिशिंग वगैरे एकच नंबर येते. आता दुसरा पण आहे गाऊनचा टॉप आहे का गाऊन आहे माहीत नाही, काय ते गाऊनच आहे वाटतं का टॉप आहे काय माहिती. टॉपच असणार आहे, कारण त्यांचे टॉप भरपूर हे चालत ना. आता पण तेवढा मधनं गॅप होता, त्याच्यावर पण मी हातरून घेतलेलं आहे, उभी आडवी करून सर्व हातरून घेतलं, गॅप पूर्ण करून घेतलेला आहे. आता पूर्ण ओढणी पहिले हातरून घेतलेली आहे. मोठे मोठे हातरायचे आता, कारण जेणेकरून आता काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस आता म्हणजे मोठे हातरले ना तर दुसरे खालचे छोटे असतात ते गोळा होत नाही. साईडने कमी पडलेलं होतं, त्या साईडने मी हातरून घेतलेले आहेत. बघा, अशा प्रकारे पूर्ण पॅन्टचे कपडे आहेत ते. तर बेडशीट घेतलेलं आहे ओपन. मोठं घ्यायचं बेडशीट असेल तर मोठे कॉटनचं, तर छोटे छोटे कपडे टाकलेले असतात त्यामुळे गोळा होत नाही. आणि ह्याच्यानंतर मी दुसरी साडी टाकणार आहे. बघा, हे पूर्ण करून घेतलेलं आहे. बघा, त्याच्यावरती पण 4 विटा मांडलेल्या आहेत. आता खालच्या मापाने बरोबर कटिंग करून घेतलेलं आहे. खालचे फक्त 2 इंच साडी मी एक्स्ट्रा ठेवलेली आहे आणि शिलाई मार्जिंगमध्ये जाण्यासाठी, कारण तेवढी जातेच शिलाई मार्जिंगसाठी. नाही तर शिलाई मार्जिंगसाठी नाही ठेवली ना तर तो साईजचा कपडा राहिला होता, तो पण वरती मी हातरून घेतलेला आहे. कारण मी कटिंग केलेला तो एक्स्ट्रा भाग आहे ना, जो राहिला होता ना एक्स्ट्रा भाग, आता तो बघा त्या साईडने दमडून घे. कारण मी छोट्या टी शर्टपासून, लहान मुलांच्या टी शर्टापासून गोदरी असे शिवणार आहे. खूप मस्त होणार आहे. फक्त आता शिलाईचा व्हिडिओ येणार नाही, कारण शिलाईचा व्हिडिओ घेतला ना खूप मोठा होत होता, म्हणून शिलाईचा व्हिडिओ घेतलेला नाही. मला वाटलं सुरुवातीला त्याच्यावरही टाके घ्यायच्यात, परत लक्षात आलं की आपल्याला साडीवरून हे हातरायचे. परत साडी घेतली आणि हातरायला लागली. आता हे कट करून घेतलेले बरोबर 1.5 मापाचेच घेतलेले. मी कात्रीन कट करत नाही, डायरेक्ट फाडते. नाही ते कात्रीन कट केली की तिरकं जातं आणि डायरेक्ट फाडलं ना कसं सरळ कटिंग होते. आता जो मधनं जॉईंट होतं ते पण कट करून घेतलेलं आहे, ओपन करून घेतलेलं आहे. बघा, तुम्हाला फाडताना तर समजले असेल स्टेप वगैरे कशी ते पूर्ण आता फाडून घेतलेले आहे. त्यांनी पण साड्या अशा खूप नवीन नवीन दिलेल्या होत्या. त्यांनी जवळजवळ सगळ्याच म्हटलं तर नवीन साड्या तर खूप मस्त. एक तर अशी गोदरी त्यांची शिवणार आहे, गालीच्यासारखे शिवणार आहे. म्हणजे गालीच्यासारखं त्यांचं बेडशीट होतं, त्या बेडशीटाचं मी गालीच्यासारखं गोदडी शिवणार आहे. पूर्ण प्लेन करून घेतले. तर खालूनपासून मी तुम्हाला टाके टाकते, म्हणजे टाके कसे टाकायचे ते तुम्हाला मोठी सुई घेतलेली आहे आणि गोदडीचा मोठा धागा असतो ना तो घ्यायचा आणि त्याने टाके टाकायचे, मोठे मोठे टाकायचे. आता हे टी शर्टापासून आपण गोदडी शिवणार आहे, त्यामुळे आता लहान लहान मुलांच्या कपड्याचा वापर केलेला आहे. त्यामुळे एक एक इथेवरती टाके टाकायचे, जास्त लांब लांब टाके टाकायचे नाही, त्यामुळे आतला कपडा अजिबात गोळा होत नाही. बघा, आता असे सारं त्याचे पुढे पुढे जसं बघा असं पूर्ण प्लेन करून यायचं, जसं आपण शिलाई करतो त्यावेळेस. त्यामुळे फिनिशिंग वगैरे एक नंबर येते, चून अजिबात येत नाही. कारण फिनिशिंगवरती आपले क्लायंट जोडले जातात. जेवढे तुम्ही फिनिशिंग एक नंबर द्याल तेवढे तुमच्याकडं क्लायंट जास्त येतील.
आता अशा प्रकारे एक एक करून मी टाके घातलेले आहेत. तुम्हाला डायरेक्ट शिलाई मारताना व्हिडिओ दाखवेल. आणि जास्त आता शिलाईचा व्हिडिओ येणार नाही कारण खूप मोठा होता, त्यामुळं मी शिलाईचा व्हिडिओ नाही व्हिडिओ काढतो मला दिसेल. बघा आता ही मशीनवरती अशा प्रकारे मी घडी घातलेली आहे. आणि ते आता घडी कशी ओपन करते, कारण अर्धा भाग केलेला असताना घडी ओपन व्हायला खूप असं म्हणजे पटकन ओपन होते. आता मी शिलाई मारताना तुम्हाला व्हिडिओ दाखवते. आता हे अशा प्रकारे ना शिलाई मारून घ्यायची सुरुवातीला. फक्त शिलाई मारताना काळजी घ्यायची, आपण छोटे कपडे कुठे टाकलेले आहे त्या साईडने पहिली शिलाई मारायची, सुरुवात करायची त्या ठिकाणी शिलाई मारताना. आता 4 इंचाचा मी कपडा एक्स्ट्रा सुरुवातीला ठेवलेला आहे. आणि ज्या साईडने मी हात टाके घातलेले त्याच्या अगोदर 2 इंच 1 इंच अगोदर घेतलेला आहे, कारण ते काढायला इझी होतील जसं ते टाका. मग आता अशा प्रकारे एक एक करून आहे ना टाका घालून घ्यायची. आता अशा प्रकारे एक एक करून शिलाई मारायची. आता शिलाई मारताना पण काळजी घ्यायची, कपडा वगैरे अजिबात साडी गोळा नाही झाली पाहिजे. कधी कधी खालून पण गोळा होते, ती पण काळजी घ्यायची. खालून पण आपल्याला गोळा होऊ द्यायची नाही. खालची जशी वरच्या टिपा आहेत ना तसंच खालचं पण कापड आलेलं पाहिजे. जशी वरची साडी येते तशी खालची पण साडी आली पाहिजे, एवढं मात्र काळजी घ्यायची. आता दुसरी शिलाई पण मी 2 इंचावरती मारत आहेत. बघा किती मस्त, खूप इझी होत. बघा शिलाई बघा किती 2-2 इंचावरती मी शिलाई मारते. बघा तुम्हाला माझं कापड वगैरे कुठं गोळा झालेलं दिसतं का? फिनिशिंग वगैरे किती एक नंबर होते. तुमचं कापड कसं काय गोळा होतं मला तेच प्रॉब्लेम येत नाही. एका ताईंची कमेंट आली की माझं कापड खालून गोळा होते का? अजिबात खालून वगैरे अजिबात गोळा होत नाही. बघा आता अशा प्रकारे एक एक करून टिपा मारते. बघा माझी चून वगैरे आली कुठं आली का? फक्त कापड ताणून धरायचं. ताणून धरलं ना फिनिशिंग वगैरे एक नंबर येते. बघा किती मस्त आली फिनिशिंग वगैरे. कुठं दिसतं का चुन्या झालेल्या गोळा झालेला? कुठं तरी दिसतं का तुम्हाला? बघा आता एक एक करून उभ्या आडव्या सर्व टिपा मारलेल्या. ते गोट मारताना तुम्हाला डायरेक्ट म्हणजे गोट मारताना पण व्हिडिओ नाही, डायरेक्ट आता शिवलेला तुम्हाला व्हिडिओ येईल. बाई किती मस्त झालेली गोधडी ती. चल तुम्हाला आता डायरेक्ट गोट म्हणजे असं तयार गोधडीचाच व्हिडिओ दाखवते, कारण शिवताना टाकला तर खूप मोठा होईल म्हणून. बघा 2-2 इंचावरती बघा किती मस्त. मग आता एवढ्या तर टिपा मार. बघा आता किती मस्त झालेली फिनिशिंग वगैरे. बघा किती गोधडी. साईडचा गोट मी असं फुलाला मॅचिंग गोट मारलेला आहे. मधनं जे फुलाचे हे असतात ना त्याच्यामधनं गोट मारले. किती मस्त फिनिशिंग वगैरे. 1.5 साडीची बघा गोधडी उभी आडी बघू शकता. बघा आता ह्या साईडला गोट मारलेलं आहे, म्हणजे फुलाच्या मधनं जे असतं ना तो कलरचा मी ते गोट मारलेला आहे. आणि ह्या टिकल्यांच्या साडीपासून मी गोट मारले ते त्यांची एक टिकलीची साडी होती त्याचा गोट मारलेला आहे. बघा उभी आडवी किती फिनिशिंग वगैरे एक नंबर. आता उलटी पण तुम्हाला दाखवते. बघा आता उलटी साईज आहे याची, म्हणजे हा 1.25 ती पहिली उलटी होती, आता ही 1.25 साईज आहे. बघा ह्याला पण मॅचिंग गोट झालेला आहे. बघा किती मस्त. चला माझे गोधडीचे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि कशी गोधडी झाली ती सांगा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.